HT न्यूज इंडिया, सच के साथ। सावंगी मेघी परिसरातून एक खळबळजनक व्हिडिओ समोर आलाय। पडेगाव नदीपात्रातून दिवसाढवळ्यात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय। नागरिकांचा थेट सवाल, या रेती चोरांना आशीर्वाद कोणाचा? कारवाई नेमकी कुठे अडकते आहे आणि प्रशासनाची हाताची घडी तोंडाचा बोट कधी हटणार? सावंगी मेघी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पडेगाव नदीपात्रात अवैध रेती उत्खननाचा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून येते। सूत्रांच्या माहितीनुसार पडेगावसह सालोड परिसरातील काही शेती तस्कर येथे सक्रिय असल्याची चर्चा आहे। त्यामुळे त्यांच्या हौसल्यात अधिकच वाढ झाल्याचे बोलले जात आहे। व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे। विशेष म्हणजे संबंधित विभागांना याची माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। सामान्य नागरिकांनी छोटासा नियम मोडला तरी लगेच कारवाई होते, मग इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती तस्करीकडे दुर्लक्ष का? रेती माफिया आणि प्रशासन यांची मिलीभगत असल्याची चक्क चर्चा गावात सुरू आहे, असा गंभीर आरोपही काही नागरिकांनी केला आहे। अवैध उत्खननामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून पर्यावरणीय समतोल धोक्यात आलाय। रेती तस्कर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनालाच उघडपणे आव्हान देत असल्याचे चित्र आहे। सवाल आता स्पष्ट आहे, पडेगाव नदीची लूट थांबणार कधी? प्रशासन कारवाई करणार की मौनच राखणार? या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।